नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्या यूट्यूब चॅनल आपल्याच सबस्क्राईब करत चला. आणि आज आहे ना हळदी स्पेशल व्हिडिओ असणार आहे. डीजे लावलेला होता कार्यक्रमामध्ये, त्यामुळे मुलं अगोदर डीजे सुरू झाल्या मुलं तिकडे पोहोचल्याच्या नंतर मंडपमध्ये मुलाचा धिंगाणा चालू होता. डीजे सोबत म्हणजे डीजे पुढे नाचायचा. गाणे लावल्याच्या नंतर काय सगळ्याचेच पाय काय म्हणतात नाचायला लागतात. आम्ही थोडंफार इथे तांदूळ आणि सुपाऱ्याच्या फुलाचं डेकोरेशन वगैरे करून घेतलं टोपल्याच्या भोवताली. आणि नंतर लगेच 5-6 वाशिनी मिळून हळदी कालवायचं काम चालू होतं. हे हळदीचं फंक्शन ना खुल्या आकाशाखाली ठेवलेलं होतं, म्हणजे फक्त स्टेज आणि आजूबाजूला काहीच नव्हतं. मस्त मोकळं. गरमीचे दिवस आहेत, रात्रीच्या मस्त हवा सुटल्यामुळे छान वाटत होतं. आणि नंतर झाली मग नवरदेव नवरीची एंट्री. कोणतेही सण उत्सव किंवा असले कार्यक्रम हे आनंदासाठीच असतं. आणि हे लहान मुलंसुद्धा खूप नाचून आनंद घेत होते आणि मोठेसुद्धा हे थोडंफार धिंगाणा केले. हळदीमध्ये कसं कोणत्याही कार्यक्रमाचा असं आनंद घेतला ना खूप भारी वाटतं. असं काही दिवसातून म्हणजे खूप दिवसाच्या नंतर असा आनंद भेटला ना खूप शीणभान निघून जातं. आणि मी माझ्या बहिणीने हळद लावली भावाला भाऊजाईला. गाण्याचा आवाज येऊ द्यायचा नाही म्हणून असं वेगळं वाटते, पण जेव्हा तिथे गाणी लावलेले होते ना तेव्हा खूप छान वाटत होतं. आणि एकतर खुल्या आकाशाखाली मंडप सजलेलं आणि हळदीच्या आवाजाखाली आणि मी अजून दोन बहिणीला बोलवून घेतलं. मग आम्ही हळद लावलो. काय केलं तर फोटो काढायचं काय सरणारच नाही. इकडून लावलं तर तिकडं लावायचं, तिकडून इकडं लावायचं आणि फोटो काढायचं हे चालूच होतं. ते पूर्वीपासूनचे सगळे हळद वगैरे लावणं हे रीत आहे, पण ह्याला अपग्रेड करून हे जे असं म्युझिक वगैरे लावून करणं वगैरे मला ते कसं आनंदासाठीच ज्याच्यातून आनंद भेटते ते करायला काय हरकत आहे की नाही. आता ह्याच्यानंतर खरी धमाल सुरू होते. ते आत्ता जे हळद दुसऱ्यांना म्हणजे आपल्या मेहुणींना आणि भाऊजांना लावण्यामध्ये खूप मज्जा येते. आता खरी धमाल सुरू झालेली आहे. पहा सगळे शांत बसलेले होते, फिक्की वाटत होती हळद. मला सगळ्याला लावून काढायचं, बहिणीला सांगितले सगळ्या भाऊजांना लावून काढायचं, मेहुण्याला लावून काढायचं, उठवायचं. मला लावायला सुरुवात केली. मग आम्हीच हे आमचे मोठे वहिनी आहेत घरातले. फॅमिली ना तशी खूप मोठी आहे, म्हणजे आमच्या पप्पाचे जे वडील होते ना 3 आजोबा आहेत, त्यांची फॅमिली वाढलेली आहे खूप. आता बरेच 7-8 काका असे चुलत सखे मिळून 7-8 काका आणि 7-8 आत्या वगैरे खूप मोठी फॅमिली आहे. बहिणीच्या नवऱ्याला धरलं होतं सगळ्यांना. हे एक बहिणीचे नवरा आहेत आणि तिकडं पळत होते, त्यांनासुद्धा मयू गेली आमची धरायला. मी पण गेले मागोमाग. लावून काढायचं होतं हळद आम्हाला. आणि ते निहाते होते, म्हणजे त्याच्या हातात हळद नव्हती. आम्हीच त्यांना चांगलं मस्त लावून काढलो. आणि त्यांनी नाही आम्हाला सोडले. नंतर आम्हाला पण त्यांनी लावून काढले, नाही सोडले आम्हाला पण अगोदर आम्हीच लावून काढलो. आम्ही हे तिघी बहिणी पहा. आता हे मुलाचा डीजे सोबत समोर नाचायचा सुरू झालेला आहे. म्युझिक चालू झालं नाका वयाचं काही नसतेच, सगळ्यांचे पाय थरकतातच आहे की नाही. आता हे पहा किती आमचे छोटेसे पिल्लेसुद्धा नाचू लागलेत, मोठेसुद्धा दणका. आता हे होतं आमच्या मधल्या बहिणीचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तिचं आमच्याची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं, त्यासाठी आम्ही तेव्हाच तिथं म्हणजे संयोग जुळूनच आला. सेलिब्रेशनसुद्धा झालं तिथंच. सेलिब्रेशनसुद्धा केलं. मग नंतर आमचं डान्स सुरू. आम्ही बायकांनी थोडं करून घेतलं आपली काय मज्जा. इथून सुरू होते गादीची कार्यक्रम. हे आहे गादी. कडे महादेव हे कुलदैवत असतं, त्यांनी गादी घालायची असते. त्या गादी म्हणजे ते महादेवाचीच गादी असते. आणि इथं कसं असते महादेवाचं पिंड, नंदी, साप असं सगळं तांदूळ गव्हानं काढलेलं असते. आणि वरीत कळस ठेवून कळसावर काय म्हणतात चाफ्याच्या फुलाच्या देठ खाली ठेवलेले असते आणि त्याच्यावर चाफ्याची कळी ठेवलेली असते. ते पडेपर्यंत भजन करायचं असतं. ते पडलं की पूजा झाली असं समजायचं असतं. नंतर आरती करायची असते. ते थोड्या वेळातच लगेच 1-1.5 मिनिटामध्येच कळी पडली ते आणि गादीचा शंख फुकण्यात आला. म्हणून लगेच नवरदेवाने आरती करून घेतली. वरी हे पाळणा असते, गादीच्या वर फुलाचा पाळणा बांधलेला आहे. कडे असे गादी असतात आणि कोणाकडे 100-108 जंगम असतात. गादी असेल तर जंगम नसतात आणि जंगम असेल तर गादी असते. गादी होती, गादी केली. आता थोडंसं आता आहे गुळ
हे जे सगळं देवकाराच्या दिवशीच करायचे सगळे रीतिरिवाज असतात देवासाठी. म्हणजे देवाला सगळ्यांना प्रसन्न करून मग नंतर लग्न करायचं असतं. म्हणजे लग्न चांगलं टिकतंय म्हणतात. म्हणजे टिकते. कोणतेही शुभ कार्य करताना देवाला आठवण करावीच लागते, देवांचं सगळं करावंच लागतं, तरच कोणतेही कार्य चांगलं सफल होतात ना. त्यासाठी शुभ कार्य सगळं करताना कोणतेही देवांचं सगळं स्मरण करून देवाचे सगळ्यांना खुश करूनच आपण कोणतेही कार्य करावे. हे नवरदेव नवरीचं जोडपं पहा, जे वीरभद्राचं गुगुळ असतं ते गुगुळाचं घेऊन हे करत होते आणि करवलीबाई त्यांची नजर उतरत होती पैशाने. ह्याच्यात कसं असते, सगळे जोडी जोडी म्हणून गुगुळीमध्ये जे एक फुलाचे ते टोप असते आणि एक गुगुळीचं हे असते जाळाचं गुगुळाचं ते मडकं असते, ते एकटं ते घेऊन जोडी जोडीनं गुगुळ खेळायचं असते. ते जोडीचं झाल्याच्या नंतर मग सगळेच एकत्र येऊन नवरीला घेऊन थोडं हे केलं. गुगुळीचा डान्स झाल्याच्या नंतर